मोठी बातमी आहे। मुंबई हायकोर्टाने राज्य सरकारला नोटीस पाठवलेली आहे। मराठा आरक्षणाबाबत भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश दिलेत। 4 आठवड्यामध्ये उत्तर देण्याचे निर्देश दिले आहेत। भाऊसाहेब पवार यांनी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी झाली आणि या सुनावणी दरम्यान आदेश दिलेले आहेत। लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून मराठा आरक्षण दिल्याचा दावा याचिकाकर्त्याने केला होता आणि त्याच प्रकरणामध्ये जेव्हा सुनावणी झाली तेव्हा मुंबई हायकोर्टाने राज्य सरकारला नोटीस पाठवलेली आहे। तर काही दिवसांपूर्वीच विशेष अधिवेशन घेऊन मराठा आरक्षण कायदा हा पारित करण्यात आला होता। या कायद्याविरोधामध्ये जेव्हा याचिका दाखल झाली त्यावर सुनावणी झाली आणि सुनावणीनंतर आता मुंबई हायकोर्टाने राज्य सरकारला मराठा आरक्षणाबाबत भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश दिलेले आहेत। 4 आठवड्यांमध्ये उत्तर देण्याचे निर्देश दिलेले आहेत। त्यामुळे आता राज्य सरकारकडून याविषयी नेमकं काय उत्तर दिलं जातं आणि 4 आठवड्यांमध्ये हे उत्तर दिलं जातं का ते बघावं लागणार आहे। तर भाऊसाहेब पवार यांनी याचिका दाखल केली होती आणि येणाऱ्या लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून मराठा आरक्षण दिल्याचा आरोप त्यांनी केला होता। आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपल्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे आपल्या सोबत फोन लाईनवर आहेत। मीनाक्षी, काय सांगाल? एक सुनावणी पार पडलेली आहे मराठा आरक्षण कायद्याविरोधामध्ये जी याचिका दाखल झाली होती त्याच्यावर। या सुनावणीमध्ये नेमकं काय काय झालंय, काय निर्देश हायकोर्टाने दिलेत? आपण पाहतोय भाऊसाहेब पवार यांनी ही याचिका दाखल केलेली आहे आणि या याचिकेमध्ये सरळ आपण पाहिलेलं आहे की मुंबई उच्च न्यायालयाकडून आता राज्य सरकारला नोटीस जारी करण्यात आलेली आहे। या याचिकेबाबत त्यांना भूमिका देखील स्पष्ट करण्याच्या सूचना ज्या आहेत त्या देण्यात आलेल्या आहेत। कारण सर्व प्रतिवाद्यांना आता 4 आठवड्यात उत्तर देण्याचे निर्देश जे आहेत ते आता उच्च न्यायालयाने दिलेले आहेत आणि यात आपण पाहू शकतो की ही सुनावणी जी आहे ती 6 आठवड्यांसाठी तहकूब करण्यात आलेली आहे। त्यामुळे 4 आठवड्यामध्ये आता नेमकं उत्तर काय देण्यात येतं हे देखील पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। तर दुसरीकडे आपण पाहतोय की या सगळ्याच याचिकेमध्ये जे आरोप करण्यात आलेले आहेत ती आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती ह्या सगळ्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून मराठा आरक्षण दिला असल्याचा आरोप जो आहे तो प्रामुख्याने यामध्ये करण्यात आलेला आहे। यासोबतच आपण पाहतोय की सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वीच मराठा हे मागासवर्ग असल्याचं अधोरेखित करण्यात आलं होतं आणि यामध्ये आता जे याचिकाकर्ते आहेत भाऊसाहेब पवार यांनी एक जे आरोप केलेले आहेत या आरोपांवरती आता स्पष्टीकरण जे आहे ते हायकोर्टाने मागितलेले आहे। त्यामुळे 4 आठवड्यांची वेळ जी आहे ती प्रतिवाद्यांना देण्यात आलेली आहे। निश्चितच मीनाक्षी, तर आता 4 आठवड्यांचा वेळ दिलेला आहे। त्यामुळे या 4 आठवड्यानंतर जेव्हा सुनावणी होईल तेव्हा नेमका काय पक्ष मांडला जाईल सरकारकडून ते बघावं लागेल। दरम्यान धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। आणि आता पुढे नेमकं काय होणार हा सवाल या ठिकाणी उपस्थित होतोय। राज्य सरकारनं कायदा तर केला आहे विशेष अधिवेशन घेऊन, पण त्या विरोधामध्ये याचिका दाखल होतील आणि कोर्ट हे आरक्षण रद्द करणार असं सांगितलं जात होतं। काही मराठा नेत्यांकडून तशी शंका व्यक्त केली जात होती, कारण याआधी सुद्धा मराठा समाजाला आरक्षण देण्यात आलं होतं पण ते आरक्षण कायद्यामध्ये टिकलेलं नव्हतं, कोर्टामध्ये टिकलेलं नव्हतं आणि तशाच पद्धतीचं आता पुन्हा एकदा तर होणार नाही ना अशी शंका मराठा नेत्यांना सतावतीये। आणि त्यानंतर आता जेव्हा या प्रकरणामध्ये सुनावणी झाली होती, जी याचिका दाखल झाली होती त्यामध्ये सुनावणी झाल्यानंतर 4 आठवड्यात राज्य सरकारला याविषयी उत्तर देण्यास सांगितलंय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।